नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी सरकारने सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात येत आहेत। डिसेंबरचा हप्ताही महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो हप्ता तुमच्या अकाउंटला सरकारकडून ट्रान्सफर करण्यात येत आहे। हा हप्ता तुम्हाला आला आहे की नाही चेक करायचा आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात त्याचबरोबर जिल्ह्यानुसार वाटप आणि कोणत्या महिलांचे पैसे जे आहेत ते सरकारने बंद केलेले आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील। सरकारी योजनांची नवीन माहिती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राइब करणे। तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राइब करायचं मात्र विसरून जाता। एक सबस्क्राइबने तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर तुम्हाला काही पैसे वगैरे चार्ज करावे लागत नाहीत। फक्त एक सबस्क्राइबचं बटन त्या ठिकाणी व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब नावाचं ऑप्शन आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी पहा तुम्हाला लेटेस्ट लाडकी बहीण योजनेच्या अपडेट मिळत राहतील, माहिती मिळत राहील। चला तर मग अगोदर सबस्क्राइब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एकीकडे महिलांना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे आणि दुसरीकडे महिलांना धक्कादायक असे निर्णयही पाहायला मिळत आहेत। तर ही सविस्तर अपडेट आपण पाहूया सविस्तर। तर या ठिकाणी पहा, 20,84,000 अर्जदार महिलांना लाभ जो आहे तो सरकारकडून देण्यात येत आहे। तर 20,84,000 अर्जदार महिलांना योजनेचा लाभ, लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत 20,84,000 अर्जदार महिलांना योजनेचा लाभ मिळालेला आहे। पण पहा, हा आकडा खूप कमी आहे। या ठिकाणी 2,34,00,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि आत्तापर्यंत त्या महिलांना 2,34,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारने दिले आहेत अशी देखील माहिती सरकारने स्पष्ट केलेली आहे। मग हे 20,00,000 महिला कोणत्या आहेत? 20,84,000 अर्जदार महिलांना जो लाभ देण्यात आलेला आहे हा कोणता लाभ आहे, कुठल्या महिला आहेत या 20,84,000? तर या ठिकाणी पहा, दुसरीकडे आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो शुक्रवारपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे, अशी माहिती मिळालेली आहे। पण आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 दिवसापूर्वी स्वतः आदिती तटकरे मॅडम, यापूर्वी ज्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री होत्या आदितीताई, यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती पूर्वीप्रमाणेच सध्या कार्यरत आहे। कोणत्याही महिलांच्या अर्जाची छाननी होणार नाही आणि सरसकट महिलांना लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे नियम मात्र बदलले नाहीत असं स्वतः आदितीताईंनी सांगितलेलं आहे। तुम्ही न्यूज चॅनलवर देखील पाहिलेलं असेल की आदितीताईंनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे नियम जे आहेत ते बदललेले नाहीत। पण जर नियम बदलले नसतील तर मग आता लाडक्या बहिणींना नवीन या ठिकाणी ज्या अटी आहेत त्या अटी पूर्ण न केल्या तर सरळ त्यांना योजनेतून बाद करण्यात येत आहे। आणि त्यामध्ये पहा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांसाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। खूप मोठा आकडा आहे। पुणे जिल्ह्यामधील आत्तापर्यंत 10,000 महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहेत। आदितीताईंनी सांगितलेलं होतं की कोणत्याही महिलांना वगळण्यात येणार नाही, परंतु आता सांगण्यात आलेलं आहे, समोर माहिती आलेली आहे की पुणे जिल्ह्यातील एकूण 10,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि आणखीन अर्जांची छाननी बाकी आहे।
ठिकाणी पहा, पुणे या जिल्ह्यामध्ये अजूनही 12,000 अर्जांची जी छाननी आहे ती बाकी आहे. आत्तापर्यंत छाननी झालेल्या अर्जांच्या अंती त्या ठिकाणी एकूण 10,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. मग हे कोणत्या निकषाच्या आधारे अपात्र ठरलेले आहेत? अगोदर तर महिलांना पैसे मिळाले, मग अपात्र आत्ता कसं काय महिला? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण सरकारकडून सांगण्यात येत आहे निकष बदलले नाहीत. मग महिला कशाच्या निकषांच्या आधारे किंवा कोणत्या गोष्टीच्या आधारे महिलांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे? अर्जांची छाननी होणार नाही असं आदितीताईंनी सांगितलेलं होतं, पण या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये अर्जांची छाननी झालेली आहे. अर्जांची छाननी सुरू आहे ही माहिती या ठिकाणी पहा, TV9 तथा ABP माझा, साम TV अशा बहुचर्चित न्यूज चॅनलनी दिलेली आहे. आणि सध्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी सुरू आहे. यावरून स्पष्ट झालेलं आहे की जरी आदितीताईंनी सांगितलेलं असेल की लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासले जाणार नाहीत, परंतु पुणे या जिल्ह्यामध्ये ही अर्जाची छाननी सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत 10,000 महिलांना अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे. 12,000 महिलांच्या अर्जांची छाननी बाकी आहे. अर्जांची छाननी सुरू झालेली आहे, मग त्या का म्हणाल्या नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महिला या ठिकाणी पहा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून खुश होत्या आणि निवडणुकांमध्ये सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या जोरावर खूप घवघवीत अशा प्रकारचं यश जे आहे ते मिळवलेलं आहे. पण पुणे जिल्ह्यातील अर्जांची छाननी सुरू असून 10,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्या अपात्रतेचे कारण काय आहेत हेही स्पष्ट झालेलं नाही. अपात्रतेच्या यादीत तुमचं नाव आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते अपात्र महिलांना मिळणार नाहीत, त्यामुळे नक्कीच अपात्र महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थींच्या यादीमध्ये नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळतील. अपात्र आणि अपात्र यादी केव्हा जाहीर होईल? अपात्र आणि पात्र महिलांच्या यादी संदर्भात कोणते निकष लागू केलेले आहेत हेही सरकारने स्पष्ट केलेलं नाही. उलट प्रश्न विचारले, लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरू आहे का, तर स्पष्ट शब्दामध्ये नाही सांगितलं. परंतु आता पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 10,000 महिला आत्तापर्यंत अपात्र करण्यात आलेल्या आहेत. मग हे काय आहे? पहा, पैसे आले की महिला बँकांसमोर गर्दी करतात. आता लाडकी बहीण योजनेचे निकष तर बदलणार नाहीत असं आदितीताईंनी सांगितलेलं होतं. नवे निकष जे आहेत ते लाडक्या बहिणींना जाचक ठरणार आहेत, कारण बहिणी अपात्र ठरत आहेत. लाखो महिलांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यामध्ये त्यांना पैसे देखील आलेले होते. आता या ज्या अपात्र ठरलेल्या आहेत 10,000 महिला, त्या देखील या अगोदर पात्र होत्या, लाभार्थी होत्या, त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत. मग आता ह्यांना पैसे न मिळण्याचं कारण काय? कोणत्या निकषांच्या आधारे यांना अपात्र करण्यात आलेलं आहे हेही सरकारने स्पष्ट करणे गरजेचं आहे. आपण पुणे या जिल्ह्याची माहिती पाहत आहोत. पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तर लाडक्या बहिणी 10,000 अपात्र ठरल्या आहेत. 21,11,363 अर्ज पुणे जिल्ह्यामध्ये मंजूर आहेत. त्यापैकी पहा, 20,84,000 अर्जदारांना योजनेचा लाभ देखील देण्यात आलेला होता. पण आता त्यापैकी पुण्यामध्ये 10,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत आणि आणखीनही 12,000 अर्जांची छाननी जी आहे ती बाकी आहे. त्याचबरोबर हवेली तालुक्यात, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात या ठिकाणी पहा, सर्वाधिक 4,19,859 अर्ज आले होते लाडकी बहीण योजनेसाठी. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. नवीन निकषावली या ठिकाणी सरकारने जाहीर केली नसली तरी लाडक्या बहिणींना वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बदलत्या निकषानुसार निकष कोणते आहेत हेही स्पष्ट झालेलं नाही आणि या निकषानुसारच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पहा वगळण्यात येत आहे, त्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे. जिल्ह्यानुसार ही अपात्रतेची यादी जाहीर करण्यात येईल. जिल्ह्यानुसार अपात्र महिलांना ठरवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी पहा, आत्ता फक्त पुणे जिल्ह्याचीच माहिती समोर आलेली आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. ज्यावेळेस तुमच्या जिल्ह्याची यादी प्रसिद्ध होईल, यादी संदर्भात कोणतीही माहिती येईल त्यावेळेस तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येईल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. डिसेंबरचा हप्ता वाटप होत आहे असं सांगण्यात येत आहे, पण आणखीन मला तर हा हप्ता आला नाही. तुम्हाला आला आहे का? कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजनेचा अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.